हॅलो नमस्कार गाईज, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? स्वागत आहे आपले स्वरा नागरगोजे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. आणि तुम्ही सबस्क्राईब का करत नाहीत? चला बरं पटपट सबस्क्राईब करा. तर आता आम्ही चालले आहे प्रतापगडावर. म्हणजे काही गोष्टींना आपण फक्त इतिहासात शिकलेलो असतो, आणि जे इतिहासात शिकलेल्या गोष्टी किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात बघायला काय भारी वाटतं ना, त्यात एक वेगळाच आनंद असतो. सो आज मी फक्त कानाने ऐकलेली गोष्ट प्रतापगड, राजगड, रायगड ह्या फक्त इतिहासात शिकलेल्या गोष्टी मी आज प्रतापगड चक्क मी माझ्या डोळ्याने त्याचा आस्वाद घेते. मी माझ्या डोळ्याने बघणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. मी खरंच खूप हॅपी आहे. तर चला आता आपण प्रतापगडवरती जाऊन बघूया नेमकं कसं आहे कसं नाही ते. चालतंय आले. श्रीला खांद्यावर घेऊन आली, दमली, आता बसली खाली. आडवा असतो पण असतो प्रतापगडावर. खूप यांच्या बायकोने श्रीला डोक्या उचलून घेतलेलं आहे, म्हणून यांची अशी इच्छा आहे मला पण घेते का काय उचलून, पण काही शक्यता नाही आहे. हे शक्य नाही आहे, हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे काय आणि हे बघा, ते बघायचंय बरं का सागर, इथून दुर्बिन कुणी आलंय का नाही पारे करूला. पहारे करू दुर्बीन मधून शत्रू दुश्मन आलेत का नाही, शत्रूवर लक्ष ठेवायचे. हे प्रतापगडाचा नजारा आहे. भारी अजून बांधकाम चालू आहे. अजून याच्यात खूप असं बांधकाम चालू आहे. तो तिकडे आपला भगवा झेंडा लहरत आहे. हो, खूप उंचावर आहे प्रतापगड. हो, ते गडासमोर आमचं फोटो सेक्शन चालू आहे आणि गडाचं नवीन काम चालू आहे. कधीपासून हिचं ऐकून नवीन बांधकाम चालू आहे, कामगार काम करत आहेत. आणि हे बघा प्रतापगडाचं पूर्वीचं बांधकाम अशा प्रकारे होतं. असं आहे सगळं. खूप सुंदर अशा काळ्या दगडाने हे बांधकाम आहे. खाली कसलं भारी आहे ना, बांधकाम चालू आहे अजून. तेवढं चला जायचं तिकडे प्रतापगड, तेवढं चलत जायचं आपल्याला. हे सगळं तिकडे जायचंय. तुम्ही तर निघले होते खालूनच वापस. आता आम्ही चाललो आहोत इकडे. हा आहे होता नवीन गड, आता चाललो आहोत जुन्या गडावर. इथे चिलखत वगैरे आहे असं म्हणत होते. बघूया. ए चल ना, दिदीला जातो घेऊन. मग सागर चावी देऊ का? काय आला खाली जायचंय सागर? पर्स दे ना. काही खाया प्यायचं असलं आम्हाला, दारू बिरू भेटली तर हळूहळू धरा ना, धरायचं नाही. चला
का तोफा तोफ सोफावर बसून आहे. अय सीमा, ही जागा जी मी झूम करते त्या साईडला ती जागा कोणती आहे हे तुम्ही मला सांगू शकताय का? तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.